नमस्कार वाईटी फॅमिली दिवस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंटसारखे चिकन फ्राईड. चला तर मग साहित्य बघूया. इथे मी कंटकी मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, घरकुल मसाला, मटन मसाला, सोया सॉस, रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि त्यासोबत टोमॅटो केचप घेतलेला आहे. आता आपण सर्वप्रथम चिकन छान असं कट करून घेतलेलं आहे धुवून. आता त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे व त्याचबरोबर मटन मसाला देखील टाकलेला आहे घरकुलचा. आता आपण त्यामध्ये टोमॅटो केचप टाकून घेऊयात. व आता यामध्ये सोया सॉस टाकून घेऊयात. तसंच लाल चिली सॉस पण टाकून घेऊयात, रेड चिली सॉस. आणि धना पावडर देखील टाकून घेतलेली आहे व त्यासोबत चिकन 65 मसाला टाकून घेऊयात. व आता यामध्ये आपण 2 अंडी टाकून घेऊयात. चिकन तळल्यावरती छान असं क्रिस्पनेस येण्यासाठी आपण यामध्ये अंडी टाकणार आहोत. आता यामध्ये आपण छान असं रंग येण्यासाठी फूड कलर टाकत आहोत, रेडवाला. लाल फूड कलर टाकून आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात चिकन. आता चिकन छान असं मिक्स झालं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून घेऊयात. याने टेस्ट देखील वाढतो आणि थोडासा 65 मसाला कमी वाटला होता, त्यामुळे आणखी थोडं टाकूयात. व त्याचबरोबर इथे 2 चमचे पोहे खायचे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 15 ते 20 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात, जेणेकरून आपला मसाला चिकनला छान असा लागेल. आता आपले 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये चिकन पेस्ट टाकून घेऊयात आणि छान असे क्रिस्प होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. या प्रकारे मी लो टू मीडियम गॅसवरती चिकन तळून घेत आहे, जेणेकरून चिकन आतमधून शिजेल देखील छान असं आणि वरतून करपणार देखील नाही व क्रिस्पी देखील होईल. आता छान असं मिक्स करून घेऊयात. टाकून घेतलेलं आहे. व छान क्रिस्प होईपर्यंत तळून घेऊयात. लक्षात ठेवा, आपल्याला गॅस हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे. आपण गॅसची फ्लेम जर वाढवली तर चिकन आतून कच्चं राहील आणि वरतून करपेल. तुम्ही बघू शकता आपलं चिकन छान असं क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण हे एका साईडला काढून घेऊयात. लक्ष घ्या, आपल्याला जर रेस्टॉरंटसारखं जर चिकन 65 बनवायचं असेल तर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचाच वापर करा. मैद्याचा वापर बिलकुल करू नका. मैद्याचा वापर केला तर आपलं 65 हे एकदम मऊ होतील, क्रिस्पी होणार नाहीत. तर अशा प्रकारे मी तळून काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आता आपण अशाच प्रकारे आणि दुसरे तळून घेऊयात. चला तर मग अशाच प्रकारे आपण सर्व 65 फ्राय करून घेऊयात.
अशाच प्रकारे आपण छान असे सर्व चिकनचे पीस तळून घेऊयात। अशा प्रकारे आपले चिकन 65 घरच्या घरची तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर